हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज आहे गौरी आवाहन। गौरी आवाहन म्हणजे काय तर आज गौराया येतात। बऱ्याचशा ठिकाणी सकाळी गौराया घेतल्या जातात। आमच्या इथे तिन्ही सांजेला म्हणजे 4च्या पुढेच गौराया घेतल्या जातात आणि आज पूर्ण दिवसभर बरीचशी कामं असतात। वरतीच्या गौरायांचे मुखवटे ठेवून दिलेले असतात, ते काढायचे, पुसायचे, धान्याच्या राशीत ठेवायचे, त्याचबरोबर त्यांच्या आगमनाची तयारी करायची, संध्याकाळचा स्वयंपाक आणि सोबतच आपण जो काही देखावा करणार आहे त्या देखाव्याशी संबंधित सगळं डेकोरेशन आणि त्याची कामं ही सगळी कामं असतात आज। आणि खूप छान धावपळीचा असा हा दिवस असतो। आताशी आमच्या सकाळीची सुरुवात झालेली आहे। सकाळची देवपूजा झालेली आहे आणि आरती राहिलेली आहे गणपती बाप्पाची, कारण की सई झोपलेली आहे, राणा झोपलेला आहे। सई उठल्यानंतर मग आरती होईल। सईला आज शाळा आहे पण सई जाणार नाहीये, कारण की मुलांचं लक्ष अजिबात शाळेत लागत नाही। ज्यावेळेस सण असतात, सणासुदीचे दिवस असतात, तिला म्हटलेलं खरं तर जा, पण तिनं म्हणली नको मम्मा आजच्या दिवस, तर त्याच्यामुळे मग तिला आज घरीच ठेवून घेतलेले। ती काय आणखीन उठलेली नाहीये। ती उठली ना मग मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आणखीन फुलं आणायला जाते आणि मग नंतर आरती वगैरे आम्ही करतो। आणि आता आम्ही आमच्या अगोदर सकाळचा स्वयंपाक करतो, म्हणजे मग आम्हाला देखाव्याचं जे काही काम आहे किंवा गौराया उभ्या करण्याचं ते आम्ही करू आणि मग नंतर संध्याकाळी गौराया घेतल्या जातील आणि संध्याकाळचा वेगळा स्वयंपाक। चला तर मग अशा पद्धतीने हा छान मस्त असा व्लॉग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। रानू, आवडलं का जुजू? आवडला? छान आहे का? पण थोडाच वेळ बसायचा, परत इथं जय बाप्पा बसणार आहे, जय बाप्पा बसवायचा इथं। रानू टाळ कशा वाजवायचा? कशा वाजवायचा दाखव, इकडे बघ, इकडे इकडे वा 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 छान। तू आरती घे ना, सई दीदी वाजवल टाळ। तो काय करणार? ओय डिंगची गिंगची का? विठवलं विठवलं का गणपती बाप्पा? ओय मोरया। गणपती बाप्पा काल झोपेतनं उठल्या रव्याचे काल मोदक केले, तर त्यांनी चांगले 2-2.5 मोदक फस्त केले झोपेतनं उठल्या आणि आज देते तरी घ्यायला। आम्हाला द्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा 1 2 3 4 जय जयकार। बर काय माहितीये का, एक मिनिट, आता साड्या त्या दिवशी दाखवायच्या राहिल्या होत्या। आता दरवर्षी काय होतं, गौराया आणल्या की आहे ना, म्हणजे नवीन साड्या आणतो पण मग त्या तशाच नेसवल्या जातात। मग ह्या वर्षी माझ्या लक्षात आलं, डोक्यात आलं की अगोदर आपण ओटी भरावी इथंच देवाची, कारण की कुठलाही देव एकच, इथं पण लक्ष्मीचे। गौराईला साडी नेसवायचं काम चालू झालेलं आहे आता। आणि काय होतं, आता हा पाळणा आहे चौपाळा, पण म्हटलं एकाच पाळण्यावर दोघींना बसवण्यापेक्षा एकीलाच बसवलेली, आता दुसरी कशी उभी करायची ते आणखीन काही ठरलेलं नाहीये, तर ही तर बसवायला घेतलेली आहे। वरच्या प्लेटिंग झालेल्या, आता खालच्या निऱ्या करते। ठीक आहे, अशी एक बसलेली काय होतं माहितीये का, म्हणजे हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं बरं का, मला तसं सांगा तुम्ही की गौराई यामध्ये काय होतं माहितीये का, एक गौराई खूप पटकन होती आणि दुसरी गौराई आहे ना अजिबात लवकर होत नाही, दुसरी खूप त्रास देते। प्रत्येक वेळेसचा अनुभव आहे। आमच्या मम्मीच्या इकडे पण मम्मी तशीच म्हणायची, एक पटकन होती, एक काही लवकर होत नाही। इथं आल्यापासून पण मी तसाच अनुभव घेतले, एक आहे ना एक पटकन तयार होते आणि आपल्याला वाटतं झालं आता काम संपलं, दुसरी उभा केली की झालं, पण तसं अजिबात होत नाही, दुसरी पटकन उभाच होत नाही। यांचं काम मदतीशिवाय होऊ शकत नाही, मन लावून करा। कितीही होय ना कोणी किती म्हटलं ना की नाही मी एकटी करते, जुळत तू पलीकडली साईड वरती घे ना, राधिकाकडली। नाही नाही बरोबर जुळलं की कोण बसले मग माझ्या? हे बघ, हे बघ इथं कोण आहे, कोण आहे बघ बरं, विचार म्हणायचं कोण आहेत तुम्ही? हा
आली बघा भाऊजी मी छान आली आवरीच्या बाबतीत पण उरकत घेतलं लवकर. आमची इथपर्यंत तयारी झालेली आहे. राधिकाला उभा केलंय, मी सुद्धा बसलेली आहे आणि मुखवटे वगैरे नंतर संध्याकाळी जसं की मी मगाशी म्हटलं. आता काय झालंय माहितीये का, आमचा जो कॉन्सेप्ट होता ना तो आम्ही जशा पद्धतीचा आता ठरवलेला आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला काही वस्तूंची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला मार्केटमध्ये जावं लागणार आहे. आणि ह्यांचा आजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, ह्यांची आज नाईट ड्युटी आहे. तर त्याच्यामुळे ना त्यांच्या ड्युटीच्या टायमिंगच्या अगोदर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या. तर आता मार्केटमध्ये जातो, ते सगळं घेतो जे जे काही आवश्यक आहे, तुम्हाला दिसेलच काय घेतलंय ते, आणि मग नंतर हे बाकीचं करतो. खाली राधिकानी आहे ना गौराया आणण्यासाठी जी तयारी करतात ना, जसं की मुखवटे त्या धान्यात काढून ठेवणं, त्याचं साहित्य ठेवणं, ते सगळं करून ठेवलेलं आहे. गौराया यायच्यात आणि इथं हा राडा बघितला का, म्हणजे आम्ही सगळी तयारी केली आणि हा पोस्ट तर आम्ही आत्ताच धुतलेला आहे आणि पाऊस यायला लागला. आणि हे बघा आमचे पतिदेव चाललेले आहेत ड्युटीला. आज त्यांनी नानांचा पूर्ण पोशाख परिधान केलेला आहे. नाना आपल्या इथंच थांबलेले आहेत. सई तयार झालेली आहे. गणपती आणण्यासाठी आपण जो ड्रेस घातला होता ना तोच ड्रेस घातलेला आहे, कारण की हा ड्रेस नवीन आहे, त्या दिवशी पहिल्यांदाच घातला होता त्याच्यावरती आज, आणि सईला हा प्रचंड आवडलेला आहे. याचं कारण काय माहितीये का, खूप जास्त कम्फर्टेबल सुती अशा पद्धतीचा हा ड्रेस आहे. सईला ना खूप जास्त टाईट कपडे आवडत नाहीत, अशाच पद्धतीचे छान लूज कपडे आवडतात. आणि सई अशा पद्धतीने आता तयार झालेली आहे. तू जा, आता मी माझं आवरते. राधिकाने ना तिचं तिकडं आवरलेलं आहे, तिचं पाऊलं काढायचं चाललंय. राधिका पाऊल काढते. आता माझं ना पोरांच्या नादात मला उशीर झाला, आता मी आवरते. सगळ्यात शेवटी मी तयार झालेली आहे. ही साडी नेसलेली आहे जी मी मध्यंतरी घेतली होती. आणि आज काय केलंय, असं छान छान पण हलका फुलका असा मेकअप केलेला आहे, कारण की गौराया आतमध्ये घ्यायच्या आणि मग लगेचच कामाला लागायचं. त्याच्यामुळे राधिका तयार झालेली आहे, तिनं नेसलेली आहे छान लाल रंगाची अशी साडी. चला आता काय झालं माहितीये का, सगळी गल्ली गेलेली आहे एकमेकींच्या घरी हळदी कुंकवाला गौराया घेण्यासाठी, आणि आम्ही दोघीच आहोत घरात. आमचं आवरायचं राहिलेलं ना, तर त्याच्यामुळे हे पावलं काढलेली आहेत. आईंना म्हटलेलं जोपर्यंत आमचं होत नाही ना तोपर्यंत बायकांना सांगूच नका की या आमच्या घरी म्हणून. आणि हा पावसाने तर असा राडा केलेला आहे ना. काय कुठं दिसतोय, इकडून नको, इकडून नाही, इकडून नको, वाकाना खाली डोकं ना तिकडं. कुठं दिसतोय तुलाच, ह्याच्या खाली गेलाय तिकडं चाकाच्या. जाऊ दे, लय मोठा नव्हता ना. होय हो, कोळीवर राहता तो इकडेच बघतोय, बघितलं का. अगं ते बघ. गल्लीतल्या इतरांच्या गौराया घेऊन झालेल्या आहेत. आता आमच्या गौराया घेण्यासाठी बायका गोळा व्हायला लागल्या. सही तू साईडला होऊन वाजवायचं असते. गौराया आलेल्या आहेत. आणि हे तर बघा, हा आमचा छोटा वाजंत्री वाजून वाजून थकला आणि नंतर मला म्हणत होता आता शेजाऱ्यांच्या घरी चल, हो की नाही रानू. हे
आता गौराया आलेल्यात. आता इथनं पुढं काय करायचं, जे काही आपलं राहिलेलं डेकोरेशन आहे ना ते पूर्ण करायचं. आणि आजचा त्यांचा नैवेद्य असतो शेपूची भाजी, वरण भात आणि भाकरी. तर त्याच्यामुळे तो जो स्वयंपाक आहे ना तो आम्ही अगोदरच करून ठेवला होता खरं तर, कारण की संध्याकाळी आपली स्वयंपाकाची गडबड वेगळी आणि आपली आवरावरीची डेकोरेशनची गडबड वेगळी. तर त्याच्यामुळे आता काय करतो, ही जी साडी वगैरे आहे ना सगळी चेंज करते. राणा आता थोड्या वेळात झोपेल, कारण की राणा दुपारी झोपलेला नाहीये. तर त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला पण काम करायला बरं. हो ना राणू, तू झोपणार ना? आमच्या गौराया बघा चहा घ्यायला लागलेल्या आहेत. गौरायात ना आल्या ना नेहमी त्यांना चहा अगोदर ठेवला जातो आणि मग नंतर नैवेद्य वगैरे. बिचारी एक महाग एक पुढं झालेली आहे. तर ह्या गौराया मला दिलेल्या आहेत लग्नानंतर आणि हे पहिले आईंचे मुखवटे आहेत. तर येताना म्हणजे जेव्हा आपण दारातनं घरात आणतो त्यावेळेस कोणताही एकच जोड आणला जातो, पण घरामध्ये जेवढे जोड आहेत तेवढे जोड तिथं ठेवले जातात पूजेसाठी. ते तसेच ठेवता येत नाहीत. आता गणपती बाप्पाची आरती, आता उशीर होणार गणपती बाप्पाच्या आरतीला, तोपर्यंत बिचारा थकल्या भागल्या, त्यांना चहा दिलेला आहे. आणि हा आमचा नमुना नमुना लागत नाही. मग अशी आहे ना, करमाळ्याला गेल्यानंतर आम्ही ही छोटीशी 2 बाळं आणलेली आहेत. मग काय तर चला, तर राहिलेली तयारी करून घेतो. असं जसं जसं हे संध्याकाळ होईल ना तसा तसा हा सेटअप छान दिसतोय. बरं आणखीन एक गोष्ट, ह्या साड्या कशा दिसत आहेत किंवा ह्याचा जो कलर आहे ना ते कसं दिसतंय ते सांगा.